तर बघा नागरिकांनो, आता सर्व शेतकरी बंधूंनी फार्मर आय डी हा काढलेला आहे. ऑनलाईन सेतू केंद्रामध्ये जाऊन किंवा जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही फार्मर आय डी काढलेला आहे. तर त्या फार्मर आय डीचा जो प्रिंट तुम्हाला मिळालेली आहे त्यावर फार्मर एनरोलमेंट नंबर अशा टाईपमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महा-डी-बी-टीचा त्याकरता तुम्हाला सेंट्रल आय डीसुद्धा आवश्यक असतो. तर त्याकरता तुम्हाला तुमची जी ॲग्रीस्टॅकची जी वेबसाईट आहे त्या साईटवर तुम्हाला जायचं आहे किंवा नेट कॅफेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही फार्मर आय डी मागू शकता. तर इथे बघा आपण ॲग्रीस्टॅक MHFR आपली महाराष्ट्र राज्याची जी आहे MHFR ॲग्रीस्टॅक ही वेबसाईट या ठिकाणी आपल्याला ओपन करायची आहे आणि त्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आता इथे बघा फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला चेक ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि चेक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेंट्रल आय डी असं लिहून येते. तो सेंट्रल आय डी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथे सेंट्रल आय डी मी इथे ऑप्शन दाखवत आहे. तर तो सेंट्रल आय डी घेऊनच तुम्हाला कुठल्याही योजनेचा फॉर्म भरायचा आहे. महा-डी-बी-टीवर जर तुम्हाला बियाणेसाठी अप्लाय करायचं असेल त्यासाठी तुम्हाला तो सेंट्रल आय डी फार महत्त्वाचा आहे. तर तुम्ही स्वतःसुद्धा मोबाईलवर काढू शकता किंवा जर तुम्हाला जमत नसेल तर कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तो सेंट्रल आय डी काढू शकता. तर या पद्धतीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा. धन्यवाद.